रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. वा विठ्ठल बरवा, वा माधव बरवा, वा माधव बरवा, वा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा सर्व
तुहा विठ्ठल बडवा तुहा माधव बडवा तुहा माधव बडवा तुहा माधव बडवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगळ भेद भेद मंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद भ्रम अमंगळ भेद भेद भ्रम अमंगळ ऐकारी तुम्ही भक्त भागवत ऐकारी तुम्ही भक्त भागवत कोणाही बातान घडो मत्सर कोणाही बातान घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाली तुम्ही भक्त भागवत ऐकाली तुम्ही भक्त भागवत कराला निहित सत्य करता तुला म्हणे का देहाचे अवयव तुला म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाली तुम्ही भक्त भागवत ऐकाली तुम्ही भक्त भागवत कराल ते सत्य करा कराल ते सत्य करा गोपाळ कुमारी मागे बघा सगळ्यांनी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा
भेद भ्रम मंगळ भेद भेद भ्रम भेद भेद भ्रम भेद भेद भ्रम मंगळ भेद भेद भ्रम भेद भेद भ्रम मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे विठ्ठल
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नमो ज्ञानेश्वरा 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 देवदार सोपदेवा देवदार सोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्वयोजनी देवशीला आदत्वयोजनी देवशीला आदत्वयोजनी देवशीला. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयोजनी देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऊर्ध्वमूलशाख मश्वत्थं प्रौव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण संतानी दूसरे चरण संतानी दूसरे चरण संतानी चक्रवादाने कथेचा विचारू चक्रवादाने कथेचा विचारू चक्रवादाने कथेचा विचारू चक्रवादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त सेवेप्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देऊचे मालक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल चार चरणाचा अभंग आहे. आणि सेवा कोणत्या प्रसंगानुसार आहे, आपलं आयोजन आपण का केलं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि मी माझे परम भाग्य समजतो. माझं पहिलं कीर्तन हे माऊलींच्या दरबारात आणि माऊलींच्या समाधीपुढे माझं पहिलं कीर्तन होतं. मी माझं परम भाग्य समजतो. आणि महाराज खरं सांगायचं झालं तर माणसाला आयुष्यात भरपूर लोक भेटतात, पण मला परमार्थातून तुमच्यासारखे सोन्यासारखे लोक भेटले मला. मी माऊलीचे आभार मानतो आणि माऊलीच्या चरणी मी साष्टांग दंडवतो. मस्तक माझे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी
वेद ब्रह्ममंगल ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग हा 4 चरणाचा आहे आणि अभंग हा उपदेश प्रकरणातील आहे. बर, संत म्हटलं की उपदेश आलाच. संतांचा हा स्वभावच आहे उपदेश करणं. आणि संत कसे माहिती का महाराज? बरं, संतांना देवही प्राप्त आहे आणि संताला ज्ञानही प्राप्त आहे. मग संताला उपदेश करण्याचं कारण काय असेल? संत भूदार भूदार संत भूदार भूदार संत भूदार भूदार संत भूदार भूदार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार भूदार संत भूदार भूदार संत हे उदार आहे. महाराजांनी छान प्रमाण दिलं. संत उदार. बर, तुकाराम महाराजांनी उपदेश केला, पण हा उपदेश एरवी सारखा नाही. हा उपदेश एरवी सारखा नाही. कारण एरवी जगद्गुरु तुकोबाराय उपदेश हा सर्वसामान्य करता हा एरवीचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वसामान्य करता असतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो उपदेश आहे ना, हा सर्वसामान्य करता नाही. मग हा उपदेश कोणासाठी आहे? हा उपदेश त्यांच्यासाठी आहे की जे संसारातून, जे संसार भोगापासून विरक्त झालेले आहेत, संसार सोडून परमार्थाच्या मार्गावर ज्यांनी नवीन नवीन प्रवेश केला आहे, त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा हा उपदेश आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा उपदेश कोणासाठी आहे की ज्यांनी नवीन नवीन परमार्थ मार्गावर ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यासाठी उपदेश आहे. बर, जगद्गुरु तुकोबारायांना वैष्णवांना किंवा परमार्थ मार्गावर आलेल्यांना उपदेश करावासा का बरं वाटला असेल? का वाटला असेल जगद्गुरु तुकोबारायांना? बर, त्यांचे 2-3 कारण आहे, 2-3 मुद्दे आहेत, ते मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांना हा उपदेश कोणाला केलाय? वैष्णवांना केला. वैष्णवांना केला आहे. पण संत हा उपदेश सगळ्यांकरता करतो, पण हा स्पेसिफिक उपदेश वैष्णवांना याच्याकरता केला आहे महाराज, कारण हे वैष्णव आहे ना, वैष्णव हे फार थोडे. विचार करा तुम्ही, हे वैष्णव फार थोडे. आज आपण इथे किती जण आहे? हा, आपण किती जण आहे? म्हणजे सध्या कसं आहे माहिती का, भजनाला 8 आणि जेवायला 60. विठ्ठल तुकोबारायांना हा उपदेश करावासा वाटला. बर, एखादा पोरगा अभ्यास करतो, त्याला परत अभ्यास कर म्हणणं म्हणजे कितपर्यंत वेळ? आणि एखादा अभ्यासच करत नाही, त्याला अभ्यास कर म्हणणं म्हणजे हे योग्य आहे. पण तो ऑलरेडी रात्र 12 तास अभ्यास करतो, तरीही तुम्ही त्याला अभ्यास कर म्हणता, हे कितपर्यंत योग्य आहे? असं तुकोबारायांना का वाटलं असेल की या हरिभक्तांना, या वैष्णवजनांना उपदेश. बरं, हरिभक्त, आता हरिभक्तांनाच उपदेश काय केलाय? भक्त अनेक प्रकारचे महाराज, अनेक प्रकारचे. मधल्या कालखंडामध्ये माहिती तुम्हाला आपल्या धर्मामध्ये काही गोंधळ माजला होता आणि भगवान शंकरांना वाटलं की आता धर्माचा विद्वेष होतो. त्यानंतर भगवान शंकराने शंकराचार्याच्या रूपात येऊन आपल्या धर्माला चालना आणि धर्मप्रसार केला. जगद्गुरु तुकोबारायांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला पंचम देवता पूजनीय सांगितलं. बरं, भक्त अनेक प्रकार. कोणते भक्त? बरं, भक्त असे आहे कोणालाही भक्त मानतात, तो महाराज कोणालाही भक्त मानतात.
कोणालाही म्हणजे काय आता मुसोबा आहे ना, मुसोबा कोणत्याच पुराणात नाही, कोणत्याच ग्रंथात नाही. आता तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी आहे, सगळे हबब मंडळी आहे, कोणत्याच पुराणात मुसोबा नाही. पण प्रत्येक बांधवाला हे काही सांगा बरोबर. त्याच्याकरता जगद्गुरू उभरायांनी हा जो भक्त शब्द उच्चारला ना, हा भक्त शब्द हा स्पेसिफिक म्हणजे हरिभक्तांना उच्चारला. विठ्ठल एक दृष्टांत सांगतो. एका मुलाला त्याचा बाप म्हणतो की बाळा घरात जा आणि घरातून तांब्या घेऊन ये. काय घेऊन ये? तांब्या घेऊन ये. तो जातो घरात, बघतो, परत येतो की तो म्हणतो की पप्पा पप्पा तांब्या नाहीये. बाप म्हणतो तुझ्या डोक्यात किडे पडले का रे, घरात आपले 4-5 तांबे पडलेले, तू कसं काय म्हणतो तांब्या नाही? ते परत जात, परत बघत, परत रिटर्न येतं, म्हणतो पप्पा पप्पा तांब्या नाहीये. मग त्याचा बाप काय करतो? त्याचा बाप पहिलं ते म्हणतो भाई जेवढं शिकलं तेवढं उठलं, याला शिकून पैशाचा सत्यानाश. पण बाप त्याला काय करतो? कानाला पकडतो आणि घरात नेतो आणि सांगतो हे काय तांबे. पप्पा हे तांब्या नाहीये, स्टील आहे, स्टील. वा काय आहे? स्टील आहे, तांब्या नाहीये. म्हणजे तांब्यासारखे दिसणाऱ्या भांड्याला बी आपण तांब्या म्हणतो, पण तो धातू तांब्याचा आहे का? नाहीये. मग बाप काय म्हणतो? नाही, तुला शिकवायचा फायद्यात राहील. जर जगद्गुरु तुकोबर आहे हा जो उपदेश करताना हा भक्तांना करतात. आणि कोणत्या भक्तांना करतात? तर हरिभक्तांना करतात, वैष्णवांना करतात, वैष्णवांना उपदेश करतात. विठ्ठल वैष्णव हे फार पुढे, हरिभक्त फार पुढे. काय झालं महाराज, 2020 साली मी संभाजीनगरवरून, माझं कॉलेज संभाजीनगरला झालं. तर तेव्हा उन्हाळ्यामध्ये शिबिर होतं हरिभक्त पारायण, म्हणजे कैलास नारळे नाशिकचे आणि आदरणीय गुरुवर्य पांचाळ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होतं. तर मग त्या शिबिरासाठी मी 2020 साली यायला निघालो. मग मी ते शिबिर केलं 2020चं, रिटर्न गेलो. परत 21चा उन्हाळा आला, परत मी निघालो शिबिरासाठी आणि ट्रेनमध्ये बसलो. नंतर मला आठवण आली की आता आपण दुसऱ्यांदा शिबिराला चाललो. आपण तिथे गेल्यानंतर आपले गुरुदेव आपल्याला हे विचारणार की मागच्या शिबिरात काय झालं, कोणते प्रसंग झाले, कोणते अध्याय झाले, ज्ञानेश्वरीच्या कोणत्या ओव्या पाठ केल्या. 12 महिने आपण ऊन पाडलं नव्हतं, 12 महिने आपण ऊन पाहिलं नव्हतं. मग म्हटलं काय, आता आपल्याकडे 5-6 तास आहे, आपण थोडस वाचत बसू. विचार सागर नावाचा ग्रंथ आमच्या गुरुजींनी आम्हाला एक दिलेला होता. मी तो ग्रंथ काढला आणि वाचत बसलो. वाचून गेल्यानंतर गाडी समोर गेली, पुढे एक स्टॉप आला, त्या स्टॉपला गाडी गेली. ती गाडी गेल्यानंतर एक व्यक्ती ट्रेन मध्ये चढला. व्यक्ती अत्यंत साधा व्यक्ती, अत्यंत, त्या डोक्यावर एकही केस नाही, बरमुडा घातलेला, टी शर्ट घातलेलं, पाठीवर छोटीशी बॅग आणि हातामध्ये त्याचा एक बॅग. असा व्यक्ती एक ट्रेन मध्ये चढला आणि ट्रेन मध्ये चढल्यानंतर माझ्या पुढची एक सीट रिकामी होती. तर त्या सीटवर तो येऊन बसला. तर तो बसला, माझं वाचन चालू होतं. बसल्यानंतर त्याने माझ्याकडे बघितलं, 5 मिनिटं त्याने बघितलं. नंतर त्याने मला आकस्मिक प्रमाणे एक क्वेश्चन केला की व्हॉट आर यू रीडिंग, काय वाचताय तुम्ही? मी त्यांना उत्तर दिलं, आय एम जस्ट रिडिंग दिस रिलेटेड बुक टू वेदांता, आय एम जस्ट रिडिंग इट. की बाबा हे वेदांता रिलेटेड एक पुस्तक आहे आणि मी ते वाचतोय. बरोबर, एवढ्यावर थांबला नाही. त्याने अजून पुढचा एक प्रश्न केला की व्हॉट आर द की पॉइंट इन दिस बुक. मी त्याला सांगितलं की बाबा हे जे बुक आहे ना हे वेदांतावर आधारित आहे. याचे की पॉइंट असे की व्हॉट इज स्वप्न, व्हॉट इज जागृती, ही डिस्क्राइब अबाउट स्वप्न, ही डिस्क्राइब अबाउट जागृती, ही डिस्क्राइब आत्मा, ही डिस्क्राइब अबाउट जीव ब्रह्म आत्मा. तर ते एवढ्यावर थांबलं नाही. त्याने परत क्वेश्चन केला, प्लीज यू कॅन टेल मी व्हॉट इज स्वप्न, व्हॉट इज सुशक्ती, व्हॉट इज आत्मा, व्हॉट इज जीव ब्रह्म आत्मा.
आईला म्हटलं, मी तर कन्फ्युज झालो, म्हणलं काहीतरी गडबड दिसतंय. संत नवती जगा मानसाच्या सारीचे, संत नवती जगा मानसाच्या सारीचे. नवती जगा मानसाच्या सारीचे, पाषाणा म्हणू नये लिंग, समुद्र म्हणू नये गंगा. संत नवती जगा मानसाच्या सारीचे, संत नवती जगा मानसाच्या सारीचे, जगा मानसाच्या सारीचे, संत नवती जगा मानसाच्या सारीचे. त्याने असं क्वेश्चन केल्यानंतर मी गडबडून गेलो. म्हणलं यार हे काहीतरी मोठा व्यक्ती दिसतो, म्हणला आपल्यापेक्षा याला ज्ञान जास्त आहे, आता आपण कमी घेतलेलं बरं. मी त्याला म्हटलं, आय एम जस्ट अ स्टुडंट. आय हॅव कंप्लीट 2 months इन माय मास्टर प्लेस अँड आय डोंट हॅव एनी डीप नॉलेज. की बाबा मला काही जास्त याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. मी आता माझ्या गुरुजींकडे 2 महिने मागच्या वर्षी शिकलो आणि आता परत मी शिकण्यासाठी गुरुजींकडे चाललो. मला याबद्दल काही नॉलेज नाही आहे. एवढं म्हणल्यानंतर तो व्यक्ती हसला, उठून उभा राहिला, माझ्या पाठीवर थाप टाकली आणि मला काय म्हणतो की यू अँड मी वी बोथ आर द लकीएस्ट पर्सन. काय म्हणतो? यू अँड मी वी बोथ आर लकीएस्ट पर्सन. तू आणि मी खूप भाग्यवान आहोत. मग मी म्हटलं व्हाय, का आपण का भाग्यवान आहोत? तो म्हणतो इन दिस ट्रेन टोटल 2000 to 3000 people in this train, only you and me discussed about the God. म्हणजे या ट्रेन मध्ये 2000 ते 3000 लोक आहे. या 2 ते 3000 लोकांमधनं तू आणि मी फक्त भगवंताच्या नावानं चिंतन करतोय. म्हणून मी काय सांगतो की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे भक्त फार थोडे. किती थोडे? फार थोडे. बरे थोडे भक्त आहे ना, थोडे भक्त बी थोडंच भजन करणार आहे. बरोबर आहे की? जे थोडे भक्त आहे ते पण थोडे भजन करणार. सांगा मला तुम्ही कोण 13 तास भजन करतो 3 तास प्रपंच करतो? सांगा. पाय धुवून पाणी पिऊन देतो. पाय धुवून गुरुच तो उद्या आपल्यापासून आपला गुरुच कोण नाही करत ना. आपल्या ज्या प्रपंचाच्या वेळा आहे ना या अमर्यादित आहे. प्रपंचाच्या वेळा अमर्यादित आहे आणि परमार्थाच्या जे आपल्या वेळ आहे त्या मर्यादित ठेवल्या महाराज. आपण काय करतो? 3 तास भजन करतो आणि 13 तास प्रपंच करतो. मग त्यामुळं हे जे थोडे वैष्णवजन आहे, थोडंच भजन करणारे ना, हे जे वैष्णवजन आपला मार्ग भटकू नये, आपला मार्ग अडरांना जाऊ नये, या मार्गावरून पदच्युत होऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांना उपदेश करतात. आणि बर जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात विठ्ठल 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 विठ्ठल. बर या वैष्णवांना आडमार्गाला घेऊन जाणारे भरपूर उभे टाकलेले असतात. बरोबर आहे. या वैष्णव पदच्युत होणे म्हणून जगद्गुरूंना हा उपदेश केला. हा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय यांनी केला. बरं त्यांना आडमार्गालाच घेऊन जाणं असंही नाही महाराज. आपल्यातल्या आपले मार्ग भटकवणारे असतात. एखाद्या वैष्णवाने परमार्थ मार्गावर नवीन नवीन प्रवेश केला तर त्याला मार्ग भटकवणारे भरपूर असतात. भरपूर कसा मार्ग भटकतील की बाबा आता विशाल महाराज, आज समजा विशाल महाराज परमार्थ आले तर त्यांना समजा ते आता नामजप करायला लागले. लगेच एकच आहे त्यांना काय म्हणतो, अहो काय नामजप करता, नामजपाचं पुण्य नाही आहे, तीर्थाटन करा, तीर्थाटनाला पुण्य भेटतो. बरं तीर्थाटनाला त्यांनी बॅग भरली आणि ते तीर्थाटन करायला निघले. दुसरा येतो, कुठे तीर्थाटनाला चालला, तीर्थाटनाला कुठे देव भेटतो का? तीर्थाटन केल्यावर कुठे देव भेटतो का? तुम्ही तीर्थाटन केल्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. बरं ते नर्मदा परिक्रमा करायला चालले ना, तिसरा एकच आहे, काय हो कुठे पायी पायी नर्मदा परिक्रमा करता, जेवाय खावायची सोय नाही, झोपायला जागा नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माळा घ्या, माळा करून जप करा. किंवा काउंटर घ्या, काउंटर घेऊन तुम्ही जप करा. म्हणजे असे आडमार्ग हेच नाही. आपल्यात मी वारकऱ्यात इकडं जाऊ नको, तिकडं असा, तिकडं जाऊ नको, इकडं असा, या दिंडीत जाऊ नको, त्या दिंडीत सा, या पटावर जाऊ नको, त्या पटावर. आपल्यात बी आहे महाराज. मग या वैष्णवांना जगद्गुरु तुकोबाराय उपदेश काय करतात की ह्या वैष्णवांचं अंतकरण कसं झालं पाहिजे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. पर विष्णुमय, विष्णूचे हे शब्द, हे विष्णू काय, हे नाम आहे, नाम. आणि मय जो लागला ना त्याला, हे प्रत्यय आहे. म्हणजे विष्णुमय व्याकरणाच्या नुसार जसं पाहायला गेलं ना, तर ते मय हे प्रत्यय. आणि मय हा कुठे वापरला जातो माहिती का? जी एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथं हा मय लागतो. उदाहरणार्थ मुंबईला 8 दिवस पाणी पडलं असलं. मुंबईला 8 दिवस पाणी पडला. हा, पाणी पडला. आमच्या भाषेत पाणी, तुमच्या भाषेत पाऊस. पाऊस पडला, पाणी पडला. बरं, तुम्हाला मुंबईत पाऊस पडला. मुंबईत पाऊस पडल्यानंतर काय होतं? मुंबईत पाणी साचलं. मुंबईत खूप पाणी साचलं. टीव्ही 9 मराठीला न्यूज काय येणार? मुंबई कशी झाली? जलमय. मुंबई कशी झाली? जलमय. मुंबई जलमय. हा मय जो आहे ना, म्हणजे एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात असल्यावर हा मयचा उचलतो. बरोबर. बरं, अजून एक सांगायचं झालं, आपण आळंदी पंढरपूरला आषाढी कार्तिकीला वारीला जातो का नाही? आळंदी पंढरीला वारीला सगळे वैष्णव, टाळकरी, पडकरी, माळकरी, हौशे, गौशे, नवशे सगळेच येतात. पण येतात पण सगळे काय, आपला पोशाख, धोतर, कुर्ता, टोपी तेव्हा, आणि नामाचा गजर असतो आळंदीमध्ये. तेव्हा आळंदी कशी होती? माऊली मय किंवा भक्ती मय. पंढरपूरला आषाढीच्या वेळेस जेव्हा सगळे वारकरी पंढरीला जातात तेव्हा टीव्ही वाले हेडिंग काय देतात? पंढरपूर कसं झालं? भक्ती मय झालं, विठ्ठल मय झालं. म्हणून हा मय जो आहे हा प्रत्यय आहे. प्रत्यय जे आहे, मय जो आहे हा प्रत्यय आहे. विष्णू जे आहे नाम आहे विठ्ठल. तुकोबाराय असे संत आहे की मोठ्यातला मोठा एखादा श्लोक म्हणा, ज्याला आपण अद्वैत तत्वज्ञान म्हणतो. अद्वैत तत्वज्ञानाचा मोठ्यातला मोठा जर श्लोक असला तरी जगद्गुरु तुकोबाराय त्याला एखादा कमी शब्दात बसून देतो. म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आपला म्हणजे आपला त्यांच्यामध्ये संबंध आहे. कारण की जगद्गुरु तुकोबारायचे जे अभंग आहे ना, ते वेदाचंच भाष्य आहे. ऋषी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, ऋषीमय गेले त्याची मार्गे चालिलो. ऋषी मुनी गेले त्याच मार्गी चाललो. जगद्गुरु तुकोबारायांनी हे जे तुकोबारायचे अभंग आहे ना, हे वेदाचं भाष्य आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय अभंग लिहितात म्हणजे काही पण लिहितात का हो? नाही, वेदाला अनुसरून लिहितात. वेदाला अनुसरून. आणि जगद्गुरु तुकोबाराय काय? आणि अजून एक सांगू का तुम्हाला? अद्वैत तत्वज्ञान ना, अद्वैत तत्वज्ञानांचा अभ्यास हे तत्व व्यक्ती करतात. पण अद्वैताचा आनंद जर कोणी घेत असेल तर ते वारकरी घेतात. महाराज वारकरी घेतात. अद्वैत तत्वज्ञानाचं ना पुढे जिंदगी घालतात, आयुष्य सगळं घालतात अद्वैत तत्वज्ञानामध्ये काही केलो, पण त्यांना आनंद मिळत नाही. उलट अद्वैताने घमंड लिजा भक्तारीने सांगेल, अद्वैताने काय अहंकार करतो. पण त्याचा आनंद जर खरं कोणी समजा ते वारकरी घेतो. बघा ना महाराज तुम्ही वारीच्या वाटेवर चालताना, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. आपला विषय वारीच्या वाटेवर चालताना अद्वैताचा अनुभव, अद्वैताचा अनुभव ते वारकरी घेतात.
आता तुम्ही बघा, आपण जेव्हा वारीच्या वाटेत जातो तेव्हा लाखो भाविक भक्त असतात. कोणालाच कोणाचं नाव माहित नसतं, कोणाला कोणाचं नाव माहित नसतं, आणि नाव माहित करून घेण्याचा अट्टहास पण नसतो. आता पण माहित नाही, अट्टहास पण नसतो. कारण काय होतं, आता समजा आपण चाललो होतो, मला तुम्हाला आवाज द्यायचा, तुम्ही कुठे गेले, मी मागे राहिलो, मी काय म्हणणार, हो माऊली इकडे या. काय म्हणणार मी, माऊली इकडे या. बरं, फार तर फार अट्टहास काय असतो, तुमच्या गावाचं नाव घेतात, बाई ओतूरचे माऊली, अकोल्याचे माऊली, मुंबईचे माऊली, ठाण्याचे माऊली, फार तर फार एवढं. म्हणजे त्यावेळेस वारकऱ्यांचं जे अंतकरण असतं ते कसं असतं, माऊलीमय असतं. म्हणून जगद्गुरू सांगतात वैष्णवाचं अंतकरण कसं झालं पाहिजे, विष्णुमय झालं पाहिजे. बरं, विष्णुमय अंतकरण झालं, बरं ते हरिभक्त आहे ना, हरिभक्त म्हणजे ज्यांनी भजनाला जवळ केलंय ना, संत त्याचा गौरव करतात, संत त्याचा गौरव करतात. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचती सुलभ राम, वाचती सुलभ राम, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना गुण करी, काय ज्ञानोबा सांगतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. मग हे दुर्लभ जे वैष्णव जे ने हे बहु अवघड अवघड बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड अवघड बहु अवघड आहे संत भेटी, ज्ञानोबराय म्हणतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हे दुर्लभ आहे, दुर्लभ म्हणजे दुर्लभ वैष्णव जन, हे दुर्लभ जे आपले वैष्णव जन आहे, हे वैष्णव जनांचा मार्ग म्हणून जगद्गुरू उद्देश केला आहे. जगद्गुरू तुकारामांनी उद्देश केला आहे ना. तर अजून एक सांगतो तुम्हाला, लक्ष द्यायला तर वारीचा आणि अद्वैत तत्वज्ञानाचा बघा, अद्वैत तत्वज्ञान. महाराज वारकऱ्यांना अद्वैत तत्वज्ञानाची गरजच नाहीये. वारकऱ्यांना अद्वैत तत्वज्ञानाची गरज, हे वाक्य माझं नाही बरं, आपल्या ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे जे आपले परमश्रद्धेय गुरुवर्य भावार्थ महाराज देखणे यांचे जे वडील आहेत त्यांचे वाक्य, त्यांचं वाक्य काय आहे की जे अद्वैत तत्वज्ञान आहे ना, हे अद्वैत तत्वज्ञानाची वारकऱ्याला गरज नाही. वारकऱ्याला भजन पुरस आहे ना, भजन पुरस आहे ना, गाता ज्ञानेश्वरी हरिपाठ नाती भागवत हेच पुरेस आहे ना वारकऱ्याला. वारकऱ्याला भजन पुरस आहे, आणि वारकरी भजन करताना खूप भजन करता वारकरी. बघा तुम्ही निष्ठावान वारकरी खूप भजन करता, वारीच्या वाटेवर कमी भजन करता का वारकरी, भजन करता, भरपूर भजन करता, भरपूर. आणि भजन करता म्हणण्यापेक्षा भजन केलंच पाहिजे. आपण वारीला जातोय ना, वारीला गेल्यानंतर जर टवाळक्याने गेलं पाहिजे तर भजनच केलं पाहिजे. भजन केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा भजनच केलं पाहिजे, भजनच केलं पाहिजे. आमच्या गुरुजी सांगायचे, काय सांगायचे माहिती का, माऊलीच्या भूमीत आलं ना, माऊलीच्या भूमीत आलं आणि तुझं जर फुकटचं घाललं ना, पुढच्या जन्मात बैल होऊन काढावं. आमचे गुरुजी काय म्हणायचे, तिथे बैल होऊन काढावं. नाही तर काय म्हणायचे गुरुजी, अजून बैल होऊन नाही फेडावं लागलं तर काय होतं माहिती का म्हणे, उंबराचं झाड उगवतं म्हणे, सॉरी लिंबाचं झाड उगवतं म्हणे, आणि लिंबाच्या खोडावर उंबर उगवतो म्हणे, आणि आयुष्यभर उंबरावर बसून खातो म्हणे. त्याच्यामुळे या भूमीत आल्यावर ते भजनच करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण वारीला जातो ना, आपण वारीमध्ये भजनच केलं पाहिजे, भजनच केलं पाहिजे. नाही
भजनच केलं पाहिजे. सांग. देवे दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह भजन गोमाटा, तो या गाला पाटा बाजी केसा, बाजी केसा. देवे दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह भजन गोमाटा, तो या गाला पाटा बाजी केसा, बाजी केसा. आपण वाईला जातो. आपण वाईला जाऊन आपला पहिला मुक्काम इथे आळंदीमध्ये मामाच्या वाड्यामध्ये. तिथून आपण निघतो पुण्यात जातो. पुण्यात आपला मुक्काम सिरेचा मुक्काम. सिरेचा आपण निघतो सासवडच्या वाटण. सासवडच्या वाटणमध्ये लागतो दिवे घाट. त्या दिवशी असतो उपवास. उपवास असतो. उपवास जाणवतो का? नाही. कारण ते पुणेकर भरपूर देतात ना महाराज, भरपूर देतात. उपवासाचा डोसा देतात, साबुदाणा खिचडी देतात, शेंगदाण्याचे लाडू देतात, राजगिऱ्याचे लाडू देतात, भरपूर देतात ना महाराज वैष्णवजन. अहो काही लोकांना तर निघल्यापासून ते पंढरपुरात पोहोचेपर्यंत 20 रुपयाची 10 रुपयाची पाण्याची बॉटल विकत घ्यावं लागतं. एवढं देतात ना महाराज. खूप म्हणजे आताच्या काळामध्ये वारीमध्ये एवढ्या सुखसुविधा झाल्या महाराज, एवढ्या सुखसुविधा झाल्या, खूप झाल्या. आमचे आजोबा सांगायचे, माझे आजोबा आता 87 ते 90 वर्षाचे, त्यांनी आतापर्यंत पंढरीत आळंदी वारी केली महाराज. तर ते सांगायचे पूर्वीच्या काळामध्ये 15-20 वर्ष अगोदर म्हणे काय असायचं माहिती का म्हणे, जसं विनेकरी आणि तुळशीवली बाई असते ना म्हणे, डोक्यावर तुळस घेऊन किंवा विनेकरी उभा असतो ना, तशी पाण्याच्या अंड्यावाले बाई असायची म्हणे, डोक्यावर पाण्याचा अंडा घेऊन असायची म्हणे. आणि मग ज्याला पाणी लागेल त्यांना प्यायचं आणि पाणी भेटेल ते करायचं. म्हणजे त्या काळातही या लोकांनी हा परमार्थ टिकून ठेवला. आता आपल्याला काहीच घ्यायचं काम नाही, काहीच नाही. सगळे देतात मग हे लोक, सगळे देतात. काय काय देतात तुम्हाला काय सांगितलं मी, साबुदाण्याची खिचडी देतात, राजगिऱ्याचे लाडू देतात, सगळं देतात. फक्त आपली तयारी पाहिजे. कशाची? मला वाटलं असतं मी कळते का आपली तयारी भजनाची पाहिजे महाराज. भोजनाची हा भजनाची पाहिजे. आपण माऊली संघ चाललोय ना, कोणा संघ चाललोय आपण? माऊली संघ चाललोय. मग आपण माऊली संघ चाललो. माऊली ही आपली आई आहे, माऊली हा आपला बाप आहे. आपण माऊली संघ चाललोय तर मग जेवणाची किंवा भोजनाची अशी क्षुल्लक अपेक्षा करणं म्हणजे चिंता, या गोष्टी चिंता करणं हे योग्य नाही. आपण भजनाची चिंता करावी, भोजनाची चिंता ही ती माऊली करते. कोण करतो? माऊली. विठ्ठल आपल्याकडे भजनाची. आणि कदाचित जर आपल्या म्हणजे कोणाच्या एखाद्याच्या मनात एखादा प्रश्न आला की मला आता पूर्ण वारी करायची, मग तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक गोंधळ वाजला काय की आता मला वारी करायची, पण आता मी जाऊ कोणा संग? वास्करा संग जाऊ, देवकरा संग जाऊ, शिरवळकरा संग जाऊ, ज्या बाहेरून दिंडी असतात त्यांच्यात जाऊ, कोणाकडे जाऊ, कोणा संग जाऊ किंवा अनंत संप्रदाय संग जाऊ? मी आता जाऊ कोणा? तर मी जबाबदारीने एक वाक्य तुम्हाला सांगतो. असा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला तर फक्त कोणासंग जायचं माहिती का वारीमध्ये? जे नामनिष्ठ लोक असतात ना महाराज, नामधारी, जे नामधारी लोक असतात, नामनिष्ठ लोक असतात, त्यांच्या सगळ्या माणसाने वारी करावी. कारण ते नामनिष्ठ लोक जे असतात ना त्यांना आपल्या भजनाची बी चिंता असते आणि सोबत चालणाऱ्यांच्या भजनाची बी चिंता असते. ते स्वतःचंही भजन बंद पडू देत नाही आणि आपल्या सगळं असणाऱ्याचं बी भजन बंद पडू देत नाही. त्यांना आपली बी चिंता आहे आणि ते बी चिंता आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, गुरुवर्य आदरणीय श्री जे मयूर महाराज देऊचे जे गाथा मंदिरचे अध्यापक आहे, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. म्हणे आपण परमार्थ करणं म्हणे यात मोठी गोष्ट नाही. म्हणजे आपण परमार्थ करणं मोठी गोष्ट नाही, दुसऱ्याला परमार्थ लावणं म्हणे हे मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला त्याच्यापेक्षा पुण्य तुम्ही जर एखाद्याला परमार्थ लावलं ना ते पुण्य तुम्हाला जास्त भेटतं. वारीचं सांगायचं झालं तर काय माहिती का, वारीचं असं आहे की आपण वारी करत असताना नाही का, म्हणजे घरी काय आपण आता इथून समजा आपण कीर्तन झालं, आपलं जेवण झालं, तुम्हाला लगेच झोप लागणार आहे का? नाही.
काही लोकांना तर झोप लागतच नाही, झोपेच्या गोळ्या खातात, झोपेच्या गोळ्या खाऊनही त्यांना झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही. पण वारीच्या वाटेवर महाराज तुम्ही वारीमध्ये चला, हा मुक्कामाचं ठिकाण आलं की तुम्हाला 10 रुपयाच्या कागदावरही झोप लागणार. म्हणजे हे सुख कुठे आहे महाराज? हे सुख वैष्णवामध्ये सुख आहे नाही आपले, हे सुख कुठे आहे? वैष्णवामध्ये. आणि हे सुख कोण अनुभवतो माहिती का? जे निष्ठावान वारकरी ना तेच अनुभवतो. हौशे गौशे नवशे हे सुख अनुभवत नाही. जे 1.5 दिवसाला चालणारे येतात ना, 1.5 दिवसाला चालणारे जास्त ना, ते अनुभवत नाही. बरं 1.5 दिवसाला बी चाला तुम्ही, 1.5 दिवसालाही चला, तेही खूप झालं. पण तुम्ही निस्वार्थ भावाने चाला, तुम्ही श्रद्धा ठेवून चाला, तुम्ही निष्ठेने चाला. वारीमध्ये चाला तुम्ही निष्ठे चाला. पण आजकाल काय माहिती का महाराज? निष्ठेने नाही, मला वारीमध्ये जाता येईल, धोतर नेसता येईल, ते म्हणजे वारकऱ्यापेक्षा जास्त मोठा मोठा असतो. कुठेतरी गळ्यात मिनास घेता येईल, कुठे फोटोज काढता येईल, कुठे 4 पावलं चालताच येईल, मग त्याची रीलच बनवेल मी, मग इंस्टाग्रामला टाकेल आणि ती व्हायरल होईल. म्हणजे नाही महाराज, असं करू नये माणसाने, असं करू नये माणसाने. तुम्ही श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने ती गोष्ट करा, मग बघा तुम्हाला याचा आनंद किती भेटतो. तुम्ही श्रद्धा ठेवून जर एखादी गोष्ट केली ना, मग तुम्हाला याचा आनंद किती भेटतो हे तुम्ही अनुभवा. त्याच्यामुळे मी काय सांगतो की अद्वैताचा जो अनुभव आहे ना, तर तो व्यक्ती घेतात आणि याचा अनुभव जे वारकरी घेतात, म्हणजे तर तो व्यक्तीचं ज्ञान घेतात आणि वारकरी तो अनुभवतात. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय म्हणतात की जे थोडे वैष्णव नाही मारलं पटकन लय नाही नाव आहे, थोडे वैष्णव वैष्णव. बरं अजून एक आपल्याला आनंद कोणता आहे? आपल्याला वारीचा, भजनाचा, कीर्तनाचा. बरं तुम्हाला नाचायचं आहे ना, नाचा ना तुम्ही. कीर्तनात नाचा, भजनात नाचा, हा सप्त्यात नाचा, तुम्ही नाचा नाही, कोणी प्रतिबंध नाही ना तुम्हाला, हा कोणतेही प्रतिबंध नाही ना, वारीत नाचा. पण माणसाने नाचाव अशा ठिकाणी, माणसाने नाचाव अशा ठिकाणी की जिथे नाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पश्चाताप झाला नाही की रात्री मी तिथे नाचलो होतो, रात्री मी तिथे नाचलो होतो. कारण की काय होतं माहिती का, आपण एखाद्या ठिकाणी पण नाचतो ना, नाचल्यावर सगळ्याच ठिकाणी आनंद भेटतो. असं नाही बाकीच्या ठिकाणी नाचल्यावर आनंद भेटत नाही, आनंद भेटतो पण तो आनंद क्षणिक असतो. नंतर त्याचा काय होतो? पश्चाताप. आणि पश्चातापाशिवाय माणसाच्या हातात दुसरं काहीच नसतं. जे नाचतात ना, म्हणजे ज्या हरिकीर्तनात नाचतात ना, त्यांना संत गौरवित करतात, त्यांना संत गौरवित होते वेताळ नाचती, वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. मला सांगायचं जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतो म्हणजे का? जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? हरिरंगी नाचे धन्य जगी तोची हरिरंगी नाचे, तोची हरिरंगी धन्य जगी तोची एक हरिरंगी नाच, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. नाम कृष्ण वाचे, नाम कृष्ण सदैव सदा स्मरावती, राम कृष्ण सदैव सदा स्मरावती. धन्य जगी तोची एक नाचे. काय म्हणतात तुकोबाराय? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेत. धन्य कर. आणि संतांना हे सहजासहजी कोणाला लवकर धन्यता देत नाही, हे सहजासहजी कोणाला धन्यता देत नाही. त्यामुळे ज्याने ज्याने भजनाला जवळ केलंय ना, संतांनी त्याला जवळ केलं, त्याला त्याच्यामुळे वैष्णवांनी त्याचे वैष्णवरूपी असलेले कर्तव्य, वैष्णवरूपी इथे जे धर्मशब्द वापरणं बरं ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग हा जो धर्मशब्द आहे ना, धर्मशब्द म्हणजे काय? कर्तव्य. कर्तव्य काय? कर्तव्य. म्हणजे या कर्तव्याची जाणीव करून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला देतात.
धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. बरं भेदा भेद वापरला काय वापरला तुकोबाराय शब्द भेदा भेद. बरं भेदही वापरताला असता कसं काय वापरला भेदा भेद. तुम्हाला सांगतो ना, आता समजा तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले, तिथे तुम्ही कपडे घेतले, तुमचं बिल झालं 1200 रुपये. तुम्ही दुकानदाराला काय म्हणणार का हो याची किंमत तुम्ही काय कमी जास्त करा ना, काय करा कमी जास्त. काय शब्द वापरला कमी जास्त. बरं वाईट. म्हणजे आता ठीक आहे तुम्ही बरं वाईट कळलं तर सांगतो जा. म्हणजे एखादा व्यक्ती आजारी पडला, घरातील मोठ्या माणसं त्याच्याकडे जाणं झालेलं नाही, मग ते घरातला मोठा माणूस काय सांगतो बाळा जाय आणि त्या काकाला विचार बरं काय आहे, तुमचं बरं आहे का वाईट आहे, जाऊन त्यांचं बरं वाईट विचार. काय सांगतात बरं वाईट विचार. आता बरं विचारायला सांगितलं की वाईट विचारायला सांगितलं. बरं विचारायला सांगितलं की वाईट विचार. तुम्ही बोर झाले का मी चहा पिऊ नका नाही अजिबात नाही. मग काय विचारायला सांगितलं बरं वाईट. बरं वाईट विचारून नाही, मग त्यांनी बरं विचारा की वाईट विचारा. बरं विचारा म्हणजे त्यांना विचारायचं की काका तुमचं बरं आहे शब्द काय बरं वाईट. बरं वाईट कमी जास्त पाऊस पाणी हा कपडे बिपडे भेदा भेद. भेदा भेद भ्रम अमंगळ. काय भेदा भेद भ्रम अमंगळ सांगितलं महाराज. बरं आपले जे वैष्णव जे वारकरी आहे ना तुझं ते पालन करतात का भेदाभेद हा करतात का भेदाभेद भ्रम अमंगळ. मी तुम्हाला जगद्गुरु तुकारामांचे चरित्र सर्वांना माहिती आहे, मला माहिती आहे, कारण की आपले सगळे गुरुजन मंडळी त्याच्यामुळे सगळ्यांचा अभ्यास त्यातला एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला मी. जगद्गुरु तुकोबाराय उत्तराला जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबारायांनी संसारी उडवली वह्या उडवल्या. वयाने जगद्गुरु तुकोबारायांच्या वया हिशोबाच्या वया ते इंद्रायणीत बुडवल्या. संसारावर पाणी सोडलं. जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती काय झाली बघतो मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माझी समज झाली अनावर वाचा. जगद्गुरु माझी समज झाली अनावर तुकोबारायांना वैराग्य प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना फक्त एकच काम भजन रामकृष्ण हरी राम. एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय भजनासाठी चाललेले असताना एका गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांना आवाज दिला. तुकुसेठ हो तुकुसेठ कुठे चालले त्याने विचार म्हणे काय नाही बाबा चाललो म्हणे भजन करायला चाललो म्हणे. काय म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत बसता म्हणे. कुठे चालले म्हणे मी चाललो भामचंद्रावर. कुठे चाललो म्हणे भामचंद्रावर चाललो म्हणे. मग म्हणे एक काम करा ना म्हणे तुम्ही भामचंद्रावर गेल्यापेक्षा माझ्या शेतात बसून भजन करा ना म्हणे. बरं तुकोबाराय आहे म्हणे काय प्रयोजन त्याच्या मागचं, तुम्हाला काय फायदा की तुमच्या शेतात जर भजन केलं तुम्हाला फायदा का. काही नाही म्हणे मी काल रोजदार पाहिला होता म्हणे आणि त्या रोजदारानं पैसे घेतले ना चाटा मारली म्हणे आणि माझ्या शेतात धान्य आहे म्हणे आणि मला एक अर्जंट कामासाठी मावळला जायचं. मग तुकाराम महाराज ठीक आहे बाबा. ते शेतकरी तुकोबारायांना घेऊन गेले. त्यांनी रामाला तुकोबारायांना सांगितलं शेताच्या मध्यभागी एक मळा असतो. मळा आमच्याकडे त्याला मळा ज्वारी बाजरीमध्ये असा मळा असतो. तर जगद्गुरु तुकोबाराय जाऊन बसले. तुकोबारायांनी भजन चालू केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारायांना समाधी लागली. तुकोबारायांना समाधी लागली. समाधी लागल्यानंतर ती ज्वारी लावलेली शेतामध्ये. बरं शेतकरी जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगून गेले ते माहिती का तुकोबाराय ही माझी ज्वारी आहे, एक कंस आहे, पक्षी येतील आणि दाणे खातील तुम्ही लक्ष ठेवा. काय पक्षी येतील दाणे खातील तुम्ही लक्ष ठेवा. तुकोबाराय काय म्हणते बरोबर मी लक्ष ठेवतो. तुकोबारायांनी भजन चालू केलं रामकृष्ण हरी. तुकोबारायांना समाधी लागली. सगळे पक्षी जमा झाले. सगळे पक्षी त्या कंसावर बसले. सगळे कंसाचे दाणे पक्षी खायला लागले. तर पक्ष्यांचा किलबिलाट झाला आणि त्या किलबिलाटाने जगद्गुरु तुकोबाराय समाधीमधनं बाहेर आले. समाधीमधनं बाहेर आलं तर तुकोबारायांना सगळ्या शेतात पक्षीच दिले. आनंद झाला मला तुकोबारायांना आनंद झाला. मग तुकोबारायांना काय वाटलं माहिती का आता आपण बसलोय ना एवढ्याच जाग्या पक्षी आहे का पूर्ण शेतात पक्षी आहे आपण एकदा पाहूया. मग तुकोबाराय उठून उभे राहिले. जगद्गुरु तुकोबाराय उठून उभे राहिले आणि तुकोबारायांनी बघितलं. तुकोबाराय उभे राहिले ते सगळे पक्षी उडून गेले. सगळे पक्षी उडून गेले. तुकोबारायांना दुःख झालं. तुकोबारायांना त्याचं दुःख झालं. माझ्या भजनामुळे कोणाच तरी भजन चुकलं. माझ्या भजनामुळे तुकोबाराय परत बसले. परत रामकृष्ण हरी भजन चालू केलं. तुकोबारायांना समाधी लागली. पक्षी परत आले दाण्यावर बसले. तुकोबाराय परत उभे राहिले. पक्षी परत उडाले. जगद्गुरु तुकोबाराय परत बसले. परत असं 4-5 वेळा झालं. तुकोबाराय
नंतर एक वेळ अशी आली की तुकोबाराय भजन करत होते, पक्षी आले, दाण्यावर बसले, तुकोबाराय उभे राहिले, पण तुकोबाराय उभे राहिल्यानंतर एकही पक्षी उडाला नाही. मग तुकोबाराय तेव्हा काय म्हणले, तुकोबाराय काय म्हणले तेव्हा की एकही पक्षी उडून गेला नाही. याचा अर्थ काय की माझं भजन चांगलं झालं, माझं भजन चांगलं झालं, एकही पक्षी उडून गेला नाही. काय माझं भजन चांगलं झालं, एकही पक्षी उडून गेला नाही. माझं भजन कसं झालं, कसं झालं माझं भजन चांगलं झालं, एकही पक्षी उडून गेला नाही. मग पक्षातला आणि तुकोबातला भेदा, तुकोबाराय पक्षात आणि माणसात भेदाभेदाचा विचार करतो, मग आपण माणसात भेदाभेदाचा विचार करतो. म्हणून तुकोबात भेदाभेद भ्रम अमंग, विष्णुमाई जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग. हे कोणाला सांगतात, कोणाला सांगतात? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, 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 ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. करावत हित सत्य करा, करावत हित सत्य करा, करावत हित सत्य करा, सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. तर मला तुकोबारायची भाषा या अभंगात वापरतात ना, या अभंगात तुकोबारायची भाषा वापरतात ना, ती भाषा बघून मला काय वाटतं माहिती का, तुकोबाराय एवढे मऊ झालेच कसे, एवढे मऊ तुकोबाराय झालेच कसे. कारण तुकोबारायची भाषा परकडे महाराज, परकडे. तुकोबारायांची भाषा परकडे आणि माऊलीची भाषा कशी आहे, मवाळे. माऊलीची भाषा मवाळे, माऊलीची भाषा ही मवाळे, तुकोबारायांची भाषा ही परकडे. मला वाटतं जेव्हा ह्या अभंगाची रचना झाली असेल ना, तेव्हा ही ज्ञानोबराय पुढे झाली असेल. कारण की ज्ञानोबरायांचा प्रभाव पडला तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचे एवढे शब्द मवाळ निघले. कारण ऐका जी जी तुम्ही भक्त भागवत, म्हणजे किती महाराज, म्हणजे मायेचा अंतकरण जे आहे ते फक्त ज्ञानोबरायाजवळ आणि तुकोबारायचं जे आहे थोडं परगड मध्ये. त्यामुळे मला वाटतं जेव्हा या अभंगाची रचना झाली असेल ना, ती आळंदीत झाली असावी, ही आळंदीत झाली असावी. बरं, तुकोबाराय काय सांगतात, आपण तुकोबाराय कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तुकोबारायांनी, तो परत केला. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना काय म्हणले, तुकोबारायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु म्हटलं. काय म्हटले, तुम्ही माझ्यासोबत राज्यात चला आणि राजगुरू म्हणून मी तुम्हाला बसतो. तुकोबाराय गेलेले, म्हणजे तुकोबाराय कोणापुढे सांगायचा उद्देश असा आहे की तुकोबाराय संतापुढे जातात, कोणापुढे जातात, संतापुढे. तर ज्ञानोबरायापुढे तुकोबाराय मवाळ भूमिका घेतात, मवाळ. तुकोबाराय माऊलीसाठी शब्द उच्चारतात. काय शब्द उच्चारतात माहिती का, काय थोरपण, काय थोरपण पायीची वाहन, काय माझं थोरपण पामर आहे, काय माझं पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायीची बरे. हा तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी. बीडचा एक ब्राह्मण होता आणि त्याला श्रीमंतही व्हायचं होतं, ज्ञानीही व्हायचं होतं आणि तो वयस्कर होता. मग त्याच्याकडे आता कष्ट करण्याची शक्ती नव्हती आणि उत्तरार्ध झालेला बुद्धी बी चालणार नाही. ज्ञानी बी व्हायचंय आणि श्रीमंती व्हायचंय, मग जायचं कोणाकडे, संताकडे. ते जरा संत तुकोबारायांनी काही चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केले. तसे तुकोबाराय हे जे आहे ना, हे तत्वज्ञानी म्हणजे विज्ञानवादी संत आहे, विज्ञानवादी. चमत्कार नाही. लोक म्हणजे महाराज मंडळी आपले जगद्गुरु तुकोबारायांचे चमत्कार सांगतात, पण ते ज्ञान सांगत नाही. महाराज आपली ज्ञानेश्वरी अशी ना, आपल्या ज्ञानेश्वरीवर अभ्यास करून आपल्या भारताबाहेरचे लोक मोठे झाले.
पण आपल्यातले लोकांना ज्ञानेश्वरी माहिती नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी माहिती लटिके तेरुचे साच कोणाही न पते, साच कोणाही न पते, साच कोणाही न पते. आपला विषय काय झाला? खोटं सगळ्यांना आवडतं पण खरं कोणाला पटत खरं कोणाला पटत ज्ञानेश्वरी कळत नाही. बरोबर, राईट. ज्ञानेश्वरी कोणाला कळत नाही. मग त्या ब्राह्मणाला श्रीमंत होतं, तत्वज्ञानी होते. मग ते आले ज्ञानोबा रायाकडे, त्यांनी धरणं धरलं. ज्ञानोबा रायाकडे धरणं धरलं, म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केला. मौली समाधी पुढे बसले, मला असं असं पाहिजे. मग ज्ञानोबा रायाने काय केलं, तुकोबा रायाकडे पाठवलं. देवमध्ये जा म्हणे, तुकोबा राया म्हणे तुम्हाला श्रीमंत कर, तत्वज्ञानी कर. बरं, तुकोबा रायाने जे अभंग हे रचले ना, या अभंग त्यांनी स्वार्थासाठी कधीच रचलं नाही, किंवा कोणता चमत्कार किंवा करण्यासाठी कधीच रचले नाही. या अभंग जगत कल्याणाकरता रचले, जगत कल्याणाकरता रचले. ते वैयक्तिक असं कोणाचं कल्याण होईल, किंवा कोणाला श्रीमंत करेल, कोणाला लेकरू होईल, कोणाला बाळ होईल, अशा करता जगद्गुरु तुकोबा यांनी अभंग रचले नाही. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ब्राह्मणाला देऊला वाटलं तुकोबा रायाकडे. मग तो ब्राह्मण तुकोबा रायाकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मला माऊलीने पाठवलं, असं असं आहे. मग तुकाराम महाराज काय कोणाच ऐकत नाही, पण तुकाराम महाराज माऊली पुढे महाराज नतमस्तक होतात. माऊली पुढे तुकोबा राय महाराज हे होत. मग तुकोबा रायांनी स्पेसिफिक त्या ब्राह्मणाकरता 11 अभंग लिहिले. किती लिहिले? स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिकच, स्पेसिफिक म्हणजे स्पेशल, म्हणजे स्पेशल म्हणजे काय? स्पेशल अभंग तुकोबा रायांनी लिहिले. तर खास तुमच्या भाषेत खास खास तुकोबा रायांनी खास अभंग त्यांच्याकडे 11 अभंग केले. ते अभंग केले 11. तुकोबा राय असे अभंग कोणा घरात तयार करत नाही, पण ज्ञानोबा रायांनी सांगितलं जगात अभंग केले. आणि अभंग असे उतार्यावर तयार करून त्याच्या हातात टेकले आणि एक नारळ दिलं. त्याने जे पाहिलं पत्रवळी नारळ, याला मी श्रीमंत कसा होणार, येतो नारळ आणि येतो कागद. टाकून गेलं, निघून गेला. त्याच्या नशिबात ते नव्हतं. मग त्यांनी काय केलं, तुकोबा राय म्हणले आता ते अभंग लिहिले, हे नारळ आहेत, म्हणजे काय करू त्यांचं. मग देहूतील एक ब्राह्मण, एक अत्यंत गरीब आणि अत्यंत साध्या परिस्थितीला ब्राह्मण तुकोबा रायांकडे आला. आणि तो तुकोबा रायांना मानणारा होता. महाराज तुकोबा रायांना तो मानणारा होता. मग त्याने तुकोबा रायांपुढे नतमस्तक झाले आणि सांगितलं. तो ब्राह्मण पाया पडले. मग तुकोबा राय काय केलं, तो अभंगाचा लिपापा आणि ते नारळ त्या ब्राह्मणाला कोणत्या देऊतल्या, तो तर पहिला तो गेला देऊतला गेलं. तो निष्ठ तुकोबा रायावर घरी आला, ते अभंग वाचले, त्या अभंगाचं ज्ञान घेतलं, त्या अभंग डोक्यामध्ये घेतले. त्या अभंग डोक्यामध्ये घेतल्या, त्या अभंग वाचल्यानंतर, त्या अभंगाची खरी भाषा कळल्यानंतर तो व्यक्ती महाराज तत्वज्ञानी झाला. बरं, ते नारळ होतं. ते नारळ असं होतं महाराज, त्या नारळामध्ये सोन्याचा मोर होता. त्या नारळामध्ये सोन्याचं. ज्ञानोबा रायाने महाराज रेड्यामुखी वेद बोलविले. ज्ञानोबा रायांनी सिद्धी अवगत, सिद्धी मी तत्वज्ञान मी पहिलं सांगितलं. ज्ञानोबा राय हे चमत्कार ज्ञानोबा रायांचे होतातच, पण हे विज्ञानिष्ठ बी संत आहेत. तर मग त्या नारळामध्ये सोन्याचा मोर होता. त्याला पूर्व खेळत आला आणि त्यांचे नारळ आपटले, म्हणून सोन्याचा मोर आपटला. तो व्यक्ती श्रीमंतही झाला, ज्ञानीही झाला, कारण त्या संतावर विश्वास होता. संताचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. मैं दास राव त्यांचा, सर्व भाई दास राव त्यांचा. आपण पूर्ण भेदा भेटतो ना, भेदा भेट तुकोबा रायातला आणि पक्षातला भेद भेटला. तुकोबा रायातला आणि पक्षातला भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जिथे भक्त भागवत करावं ते हित सत्य करा आणि कोण्याही जीवाचा न घडावा मस्त. कोण्याही जीवाचा नवावा मचल, कोण्याही जीवाचा नवावा मचल. कोण्याही जीवाचा नवावा मचल, कोण्याही जीवाचा नवावा मचल. वर्म
कोण्याही जीवाचा न घडावा मस्त काय सांगतो बरं आहे? कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. कोणत्या जीवाचा मस्तर घडून महाराज मुंगी जरी वेळेने महाराज मुंगी तिथं सुद्धा माणसाला पापला मुंगी बारीक घेतला पाहिजे देव कसं माहिती का देवाला मुंगी काय आणि मनुष्य काय देवाला मुंगी काय आणि मनुष्य काय देवालाही सारखीच आहे मुंगीचाही जीवच आहे आणि मनुष्याचाही जीवच आहे मुंगीचाही जीवच आणि मनुष्याचाही जीवच आहे विक्षेप करू नका म्हणायचं असेल पटकन म्हणा तर विक्षेप करू नका लिंग करतो विठ्ठला कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे म्हणजे वर्म सर्वेश्वर पूजनांचे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायण देवाला म्हणजे सर्व जे जीव आहे ते समान आहे सर्व जीव जे आहे ते देवांना समान आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय अभंगात काय सांगतात काय सांगतो तुकोबाराय कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर सर्व वर्मेश्वर पूजनांचे विठ्ठल घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे अवतार कुमाई महाराजांना हार घालण्यासाठी कुमाई जय महाराजांना हार घालण्यासाठी कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे महाराजांना टाळ विठोबार कुमाई टाळ टाळ विठोबार कुमाई 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 जय 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 विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई 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 विठोबार कुंडली पंढरीनाथ महाराज की संत तुकाराम महाराज की विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद भ्रम अमंगळ ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर
कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे जगद्गुरु तुकोबाने सांगतात काय माहिती का हा देह एकच आहे तुमच्या बोटाला जर कापलं तर वेदना पूर्ण शरीराला होणार तुमच्या बोटाला जर कापलं तर तुमच्या वेदना शरीराला होणार म्हणजे देहाचा कोणताही अवयव असो शेवटी तुमचा देह एकच आहे त्यामुळे जगद्गुरु तुकोबाने सांगतात की बाबा हे जे आहे हे जे जग आहे ना हे विष्णुमय जग आहे वैष्णवांचा धर्म म्हणजे या जगामध्ये एकच धर्म आहे विष्णुमय जग वैष्णवा तुम्हाला प्रमाण म्हणायचं म्हणा फक्त विक्षेप करू नका सगळे लिंक तुमचं जाते म्हणू नका म्हणजे काय होत सगळे लिंक तुटून जाते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर सर्व वर्मेश्वर पूजनान तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे मी काय सांगतो तुम्हाला की तुमच्या बोटाला जरी ठेच लागली तरी वेदना तुमच्या अवयवाला होणार तुमच्या बोटाला ठेच लागली तरी तुमच्या वेदना होणार म्हणजे काय म्हणते का आता एक छोटस मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो एक माणूस अशा प्रकारे रस्त्याने एक माणूस एक माणूस रस्त्याने चालला आणि रस्त्यामध्ये त्याला एक आंब्याचं झाड लागलं आंब्याचं झाड लागलं त्याच्या मनाने विचार केला विचार कोणी केला मनाने विचार केला की मला आंबा खायचा तो गेला त्याने आंबा तोडला आंबा त्याने खाल्ला बरं आंबा खाल्ला कोणी तोंडाने चव कोणाला लागली जिभेला आणि शेतकरी आला आणि मारला कोणाला पाटील म्हणजे मारला कोणाला पाटीलला मारला का म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे विठ्ठल विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे प्राप्त सेवेप्रसंगी निवडलेला अभंग आणि या अभंगातून मला जी माऊली ज्ञानोबारायाने मला जी बुद्धी दिली त्या माझ्या या बुद्धीने मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला याच्यामधनं जे चांगलं भेटलं असेल ते माझ्या श्रीगुरूंचे उद्गार समजून तुम्ही तुमच्या आयुष्यात घ्या आणि जे काही चुकीचं बोललं असेल त्याबद्दल मला क्षमा करा बरं आता मी तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा थोडासा इतिहास आपला जो हा कार्यक्रम आहे ना आपण अधिक मासानिमित्त ठेवलेला आहे त्याचं कसं आहे माहिती का संकल्प आले माझ्या मनात मी सांगितलं जयेश महाराजांच्या कानात विशाल महाराजांनी आणलं ध्यानात म्हणून आपण सगळे बसलो कीर्तनात विठ्ठल सोडण्याचा प्रयत्न केला महाराज मी माझं परम भाग्य समजतो माझ्या आयुष्यातील ही प्रथम कीर्तन सेवा आहे आणि ते पावन पुण्य अलंकापूर महाराज या अलंकापुरीचं कोणी वर्णन केलं नाही देवाने सुद्धा वर्णन केलं महाराज देवाने सुद्धा वर्णन केलंय अलंकापुरीचं किती पुण्यवान भीम आहे आणि या पुण्यवान नगरीमध्ये माझ्या जीवनातील मला प्रथम सेवा करण्याचं मला परम भाग्य लाभलो सार्थक झालं महाराज जीवनाचं सार्थक झालं जीवनाचं काय पाहिजे आयुष्यात काय नाही ज्ञानोबारायाने कुशीत घेतलं ना महाराज कोणाचीच गरज पडत नाही ही माऊली महाराज ही माऊली एवढी उदर अंधकरणाची महाराज खूप अनुभव आहे महाराज सांगायला माऊलीचे अनुभव सांगायला गेला रात्र कमी पडेल एवढे अनुभव बरं पण त्या माऊलीवर मला श्रद्धा ठेवा माणसाने अंतकरणात जर श्रद्धा ठेवली ना महाराज ती माऊली माणसाला मांडीवर येते ज्ञानोबा राहायच्या समाधी पुढे शेज आरतीला बसावं
आणि डोळ्यामधनं ज्यावेळेस अश्रू यावे ना त्यावेळी असं समजा की या माऊलीने आपल्याला कुशीमध्ये घेतलं. तर अशा माऊलीच्या भूमीमध्ये मला सेवा करण्याचं माझं परम भाग्य समजतो आणि ही सेवा मी इथे संपवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरुनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरु गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब गणपती बाप्पा. सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसा. आज या पुरुषोत्तम माणसाच्या निमित्तानं उज्ज्वल नवीन्य आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या संदर्भातून या अखंड रण सप्ताहातील द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा आमचे परम विद्यार्थी आहे पवन महाराज वा बुलढाणा यांची अलंकापुरीमध्ये प्रथमच कीर्तन सेवा. पण असं वाटलं नाही महाराज की तुमची प्रथम कीर्तन सेवा मी विशाल महाराजांना म्हटलं की यांनी निश्चितच अगोदर कीर्तन केली असावी. तर एवढं सोपं नाही. हो आता तुकोबाने साळुंकी बोलत असं मंजुळा निश्चित कविता झाली वेगळाची. हो त्यांच्याकडून बुधवून घेतलं हे शक्तीच त्यांना माझा मोठा अनुभव आला असेल निश्चितच. आणि खरंच आम्ही आमचं परंपरा समजतो की सुरुवातच अशी खणखणीत आहे तर निश्चितच पुढचा किल्ला सर करायला मला अवघड जाणार नाही. पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने मी आपल्या पवन महाराजांचं विशेष कौतुक करतो. महाराजांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला वेळ काढून तुमचं अनमोल वाणीचं आम्हाला मार्गदर्शन केलं. महाराजांचा सत्कार करण्यासाठी आयोजक मंडळाने कोणाला एका पुढे पाठवावं आणि सत्कार करून घ्या. हरिभक्तपरायण तुषार महाराज कदम यांनी पुढे येऊन आपले आदरणीय महाराजांचा सत्कार करावा. महाराज आपण तो सत्कार स्वीकारावा अशी आपला विनंती करतो. आणि फेटा काढला तरी चालला कीर्तन झालं.